राजकीय नेते म्हटलं की एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप आलेच। या आरोपांमुळे अनेकदा वातावरण तापत देखील असतं। मात्र या आरोपांना होळी आणि धुळवडीच्या चष्म्यातून पाहिलं तर त्याची एक वेगळीच मजा येते। खरं तर हल्ली टीका आणि टिप्पण्या इतक्या टोकाला गेल्यात की सर्वसामान्य माणूस याची खास मजा घेत असतो। आज धुळवडीच्या निमित्तानं आपणही पाहूयात कोणत्या नेत्यानं आरोपांची पिचकारी धरली आहे आणि कोणत्या नेत्यानं टीकांचे रंग कसे उधळलेले आहेत पाहूयात। सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे। फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली। अजितदादांची मात्र फिक्स आहे। दादांचं बरं आहे, नो टेन्शन। तुम्हाला फिक्स ठेवता आले नाही त्याला मी काय करू? पण ठीक आहे, आम्ही आमची रोटेटिंग चेअर आहे। अंडरस्टँडिंग 25 लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात येणार आहे, ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव तुम्ही खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही असा आमचा तिथं प्रश्न आहे। हे दोन योजना मिक्स न करता तुम्ही जी योजना लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे, कारण का इलेक्शनच्या काळामध्ये की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आहे ना पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते, त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं, ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये। आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो। नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत, त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे, हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही। 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार घेईल। माझे संबंध तर सगळ्यांशी चांगले आहेत। मी काही एका ठराविक मर्यादेच्या खाली जाऊन कधी शत्रू पक्षालाही कधी मी टीका करत नाही, करणं योग्य नाही। माझं हे आग्रही मत असतं नेहमी की व्यक्तिगत मर्यादा सोडून कोणावर हल्ले करू नये। त्याने काहीतरी साधन सुचिता राजकारणातली आपण पाळली पाहिजे। जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले, म्हटलं मी नाही पिणार। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय। श्रद्धेला पण काय अर्थ आहे की नाही? एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये। या सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या जरा, सगळ्यातनं डोकी हलवा नाही। नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून नमो गंगेच्या अंतर्गत किती नद्या आमच्या शुद्ध झाल्या ही कदाचित माहिती त्यांची कमी असणार। बकरी ईदच्या टायमाला काळात
जेव्हा बकरी कापून जी घाण पाणी सोडलं जातं तेव्हा कोण विचारत नाही. आता ह्या रमजानच्या नावाने आता मोहम्मद अली रोड आणि या भागात जाऊन बघा, रात्री काय धिंगाणा टाकला जातोय, सगळ्या खाऊन पिऊन घाण खालती टाकतात, तेव्हा कोण विचारत नाही. सगळे प्रश्न हिंदू समाजालाच विचारायचे, सगळे प्रश्न हिंदू धर्मालाच विचारायचे. एवढीच हिंमत आहे तर बाकी सगळ्या ईदच्या टायमाला आणि बकरीदच्या टायमाला विचारा ना. मोहरमच्या टायमाला जेव्हा प्राण्यांवर साळ्या घातल्या जातात तेव्हा कोण विचारत नाही की का साळ्या घुसवतात. संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे म्हणजे आपण गल्ला किती ताब्यात चिकटून घेण्याचा राहावं? प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद. ठीक आहे, दाखवा जाऊ दे. हे सगळी गईगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे. तसंच राहावं. भाव वाढवले नाही मर्सिडीजचे त्यांच्याकरता. हे काय वापरतात आम्हाला माहिती आहे ना. नाही, तुम्ही ऐकलं नाही का? 20 लाख रुपये ज्या कारला आम्ही जास्तीत जास्त घ्यायचो ते आता 30 लाख केलं ना टॅक्स. ते मर्सिडीज. माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमचे संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये. पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले. पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी. असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले. त्यांनी अशी हेडिंग दिली की पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी. मी असं नाही म्हणले, मी म्हणले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की समज. असं आहे. करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार. मुख्यमंत्री बावनकुळे सांगितलेलं आहे. मला समज देण्याचं काय कारण? मला समज द्या. मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा, असं माझं मत आहे. मी काय बोललो काल की छत्रपती संभाजी महाराजांचा धर्म बदलण्यासाठी छळ केला गेला. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ धर्म बदलण्यासाठी केला आणि आमचा पक्ष बदलण्यासाठी केला. याच्यात चुकीचं काय बोललो? याच्यात चुकीचं काय बोललो? आणि तरी देखील आपल्याला वाटत असेल की मी काय चुकीचं बोललो असेल तर तो आपला अधिकार आहे, आपला अधिकार आहे. पण या सभागृहातल्या एका सदस्याने आपल्या नाव शंभू ठेवलंय. घ्या त्याची माफी. पहिले शंभू नाव ठेवलंय या गुढीपाडव्याला. त्याची माफी मागणार काय? कोरटकर सोलापूरकरांचा विचार हा विषय बाजूला काढावा म्हणून हा विषय आलाय. पण तरी पण मी आपल्याला अधिकार देतो. माझ्या शब्दावरती जर काय आक्षेप असेल तर आपल्याला अधिकार आहे तो शब्द काढून टाकावा. राज्यपालाच्या अभिभाषणावरती मी जो काही शब्द वापरला की पिजन होलचा मराठी अर्थ मी वापरला. आता आपण मला शब्द सांगावा. पिजन होल. मी 20 वर्ष या सभागृहात आहे. 20 वर्षात हा शब्द हा इथे रुळलेला आहे. त्याचा मी मराठीत गेला. आपल्याला जर योग्य शब्द वाटत असेल तर तो शब्द टाका आणि माझा शब्द काढून टाका. याच्यापेक्षा काय वाईट आहे? आणि त्यामुळे शंभू राजे हे माझं दैवत आहे. शंभू राजेंचा अपमान माझ्याकडनं आयुष्यात कधी होऊ शकत नाही. ते माझं दैवत आहे. यांनी तर राज्यपालांच्या अभिभाषणात शंभू राजेंचं नाव पण छापलेलं नाहीये. त्याच्यामुळे काय सांगतायत? माफी कशाला मागा? नेमका यांच्या छळ झाला त्याची व्याख्या काय? स्वतः लोकांची घरं तोडण्यासाठी हे तक्रारी करतात. केंद्रीय मंत्र्यांना अटक होण्यासाठी यांच्या फोन आणि ह्यांचा छळ झालाय.
अध्यक्ष महोदय, यांची सत्ता असताना हे लोकांची छळ करायचे, लोकांची घरं तोडण्यात आणि यांची तक्रारी द्यायचे, आणि यांचा कुठला छळ झालेला आहे? हे छळ करणाऱ्यापैकी आहे ते लोक. हे कुठल्या संभाजी महाराजांना तक्रार करतात? मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते. तर घाटकोपर परिसराची भाषा खूप गुजराती आहे. गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी मिळतील, मराठी बोलणारे. त्यामुळे मुंबई सोपं आहे की येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही. त्यामुळे बहुतेक दीपकची पण मराठी शिकले नसावे असं काही वाटतं. अनाजी पंत जोशी घाटकोपरमध्ये बडबडून गेले की घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. अहो, तुमच्या बापांनी नाही दिली आम्हाला मुंबई. मुंबई मराठी माणसांनी लढून बलिदान करून मिळवलेली आहे. झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय. हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्वरी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी आज या निमित्ताने टाकलेला आहे. ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहूही नाही, खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन. आणि ह्या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100% पाठिंबा आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा वाचाळ मंत्र्यांना थांबवलं पाहिजे. राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही मंत्री करत असतील, ते मंत्र्यांना हे शोभा देत नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि राज्यामध्ये अशा पद्धतीचं कोणी वक्तव्य करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आपण इतके चविष्ट माणसं आहोत, इतकी चिकित्सक माणसं आहोत की आपण हे सगळं निवडून मटण घेऊन येतो घरी. आता या मटणामध्ये सुद्धा आपण जर हे करणार असू तर मग मच्छीचं काय करायचं? मच्छी कशी कापणार? हलाल कापणार का मल्हार कापणार? काय करता काय या देशात? तुम्ही काय लावलंय काय महाराष्ट्रामध्ये? मल्हार सर्टिफिकेट एक नवीन ऑप्शन आहे, करू द्या ना त्यांना, त्यात काय प्रॉब्लेम आहे. मी स्वतः कुरेशी जमातून आत येतोय, कुणाला काय माहित पण नाही, कुणी ध्यान देत नाही. ज्याला झटका पाहिजे तो झटका खाईल, ज्याला हलाल पाहिजे हलाल खाईल. त्याचं कधी काय, त्याला विरोध करू नका, बोलू द्या त्यांना. म्हणून आमच्यातले काही कार्टे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. कोण मुसलमान नव्हते तिकडे, उगाच टेप रेकॉर्डर चालवता. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती. आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे, ज्वलंत इतिहास. आणि म्हणून जे काही कोण अतिशाणे आहेत, जास्त शिकलेले, त्यांची दुकानं चालतात या सगळ्या गोष्टीवर. नाही, शिवाजी महाराजांनी कधीही कुठली मस्जिद तोडली नाही, कुठलाही मुसलमान त्यांच्या सैन्यावर, सगळं झूट आहे. उभं राहायचं इथे या व्यासपीठावर, सांगा. इतिहास आम्हालाही कळतो, तुमच्यापेक्षा दीड थोडा जास्त कळतो. ज्यांना या देशामध्ये पुन्हा एकदा दंगली घडवायच्या आहे, ज्यांना हा देश पुन्हा एकदा फाळणीकडे ढकलायचा आहे, अशा लोकांची वक्तव्य आहे. आणि प्रधानमंत्री मोदी यांना मी पत्र लिहिणार आहे आता की या लोकांना आवरा, नाहीतर तुमच्यावरती दुसरा फाळणीचा ठपका येईल मोदींवरती. जसं तुम्ही पहिल्या फाळणीचा ठपका आजही पंडित नेहरूंवर किंवा काँग्रेसवर ठेवताय, तो एक वेगळा काळ होता देशाच्या स्वातंत्र्याचा. पण आता सर्व काही नीट चाललेलं असताना, स्थिरस्थावर चाललेलं असताना या देशामध्ये पुन्हा फाळणीची बीजं रोवण्याचं काम ही मोदींची पिलावळ करते आहे. आणि नरेंद्र मोदी यांच्यावर इतिहासात तो ठपका येईल. हे जे चाललं ना, खोक्या बोका, परत कुठं प्रकाश दादाचं काहीतरी काढायचं, जुने संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे. अरे आरोपी व्हायला भाजीपाला आहे काय? कसे बी आरोपी होतात का काय? कशात बी कशाचा काही संबंध नसताना, काही नसताना आरोपी कसे होते? उचलली जीभ लावली टाळ्याला, असं चालत नाही. तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे. आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात. आनंद आहे
खोके भेटले की खोक्यामागचे बोके कोण आहेत ते पण शोधावेत. आणि इकडे जे बाकाचा आकाश शोधला तसा खोक्याचा बोका शोधावा, म्हणजे आनंद होईल. ते सगळं कुठून आणलेत पैसे, बंडल कुठून येतात, सोन्याचा खजाना कुठून येतो, कोणाचा आशीर्वाद आहे, सगळं शोधण्याची आवश्यकता आहे. शोधलं पाहिजे. मैं एक ही बात बोलूँगा, औरंगजेब के ज़माने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था. हमारी सरहद जो है अफगानिस्तान बर्मा तक बढ़ी हुई थी, समझा आपने. और इसी को देख के अंग्रेज यहाँ आया था. एक इंसाफ पसंद बादशाह था वो. इसको जबरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफरत वाला काम नहीं करना चाहिए. समाजवादी पार्टी का नेता, आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे. जो व्यक्ति छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो, क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या? अबू आझमीचा तर निषेध केलाच पाहिजे. औरंगजेब कोण होता? त्याच्याविषयी जर अबू आझमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अबू आझमीवर कारवाई झाली पाहिजे. अबू आझमीला जेलमध्ये का टाकलं नाही? गृहमंत्री बसलेले तो समोर, आता उचलून टाकायला पाहिजे त्याला जेलमध्ये, आपल्या इथल्या लॉकअपमध्ये. माननीय मुख्यमंत्री, सभापती महोदय जेलमध्ये टाकीन, 100% टाकू. भाजपमध्ये बरोबर जाऊन, मी भाजपमध्ये गेले असं नाही म्हटलं, भाजपबरोबर जाऊन त्यांची फार वाताहत होत आहे. ते आम्ही ते जवळून पाहतोय सभागृहात. त्यामुळे माझी त्यांना सल्ला अशी आहे की आपण पुन्हा सरकार बनवू, काँग्रेसकडे या तुम्ही. मुख्यमंत्री बनायची होड लागलेली आहे. अजितदादांनी परवा पाहिलं की आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या खुर्चीवर जाऊन बसलेत. त्यांनाही पहिल्या नंबरच्या खुर्चीवर जायचा वेळ लागलेला आहे. एकनाथ शिंदेला वाटते की माझ्यामुळे सरकार आली, मला दुसऱ्या खुर्चीवर टाकण्यात आलं. त्यामुळे त्यांची खुर्चीची हौस आम्ही दोघांची पूर्ण करून टाकू. त्यांनी आता सध्या 15 वर्ष विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीने राबवली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.